नमस्कार मित्रांनो, आज आपण डिझाईन ऑफ व्होल्टेज जॉईंट चौथ्या चॅप्टरचा नेक्स्ट भाग बघणार आहोत. हा डिझाईन ऑफ व्होल्टेज जॉईंट. तर त्याच्यात पहिलं बीट बघणार आहोत, इसेंट्रिक लोड परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस ऑफ बोल्ट. बघा, एक फिगर काढून तुम्हाला प्रोसिजर सांगतो. एकदम सिंपल आहे, बस फॉर्म्युले पाठ ठेवायचे. इसेंट्रिक लोड ऑफ परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस ऑफ. हा, समज इथं 2 बोल्ट लावलेले आणि इथं 2 बोल्ट लावलेले. 2 2 आपल्याला काय करायचंय, हा किती बोल्ट लागणार आहे हे काढायचंय. इथं लोड आहे, इसेंट्रिक लोड, हे ऍक्सिसला परपेंडिक्युलर. हा डिस्टन्स असतो एल. हा काय डिस्टन्स असतो, एल. इथून ते पहिल्या 2 बोल्ट पर्यंत डिस्टन्स असतो एल. इथून ते दुसऱ्या 2 पर्यंत डिस्टन्स असतो एल. आलं लक्षात? मग आपल्याला काय करायचं, लोड ड्यू टू शिअर फोर्स, ड्यू टू शिअर, डब्ल्यू एस, डब्ल्यू बाय एन. एन म्हणजे नंबर ऑफ बोल्ट, डब्ल्यू बाय एन. एन म्हणजे नंबर ऑफ बोल्ट. आता लोड ड्यू टू टेन्शन, टेन्साइल स्ट्रेस, डब्ल्यू टी. हा, डब्ल्यू टी, डब्ल्यू हा L1 L2 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट L1 चा स्क्वेअर प्लस L2 चा स्क्वेअर. L1 चा स्क्वेअर प्लस L2 चा स्क्वेअर. इथे L1 च्या जागी फक्त L घ्या. डब्ल्यू टी, डब्ल्यू एल L1, डब्ल्यू एल L1, डब्ल्यू एल L1. नंतर आता इक्विव्हॅलेंट टेन्साइल लोड, इक्विव्हॅलेंट टेन्साइल लोड काढायचा. डब्ल्यू टीई हाफ ऑफ डब्ल्यू टीई काढायचं आपल्याला. हाफ ऑफ डब्ल्यू टी, हाफ ऑफ डब्ल्यू टी प्लस अंडर रूट ऑफ डब्ल्यू टी चा स्क्वेअर प्लस 4 टाऊचा स्क्वेअर. डब्ल्यू टी चा स्क्वेअर प्लस 4 टाऊचा स्क्वेअर. डब्ल्यू टी चा स्क्वेअर प्लस 4 टाऊचा स्क्वेअर. लक्षात, डब्ल्यू टी चा स्क्वेअर प्लस 4 टाऊचा स्क्वेअर. हा हा फॉर्म्युला पाठ ठेवायचा. याने काय भेटत तुम्हाला, इसेंट्रिक आपले इक्विव्हॅलेंट लोड. इक्विव्हॅलेंट लोड भेटला. मग नंतर आपल्याला काय करायचं बघा, इक्विव्हॅलेंट लोड भेटल्यानंतर आपल्याला काढायचं स्ट्रेस. हा सिग्मा सी, सॉरी स्ट्रेस वरून डायमीटर काढायचं. डब्ल्यू, डब्ल्यू टीई डिवायडेड बाय पाय बाय 4 डीसी स्क्वेअर. याच्यावरून तुम्हाला काय भेटेल, जर क्रशिंग मध्ये तुटलं आपले कॉम्प्रेशन मध्ये, याच्यावरून काय भेटेल तुम्हाला, डीसी. काय भेटेल, डीसी, डायमीटर ऑफ कोर डायमीटर. काय भेटेल आपल्याला याच्यावरून, कोर डायमीटर. आता कोर डायमीटर भेटलं, कोर डायमीटर नंतर काय करायचं मित्रांनो, कोर डायमीटर भेटल्यानंतर आपल्याला डीओ काढायचं. तर डीओ म्हणजे कोणतं डायमीटर, मेजर डायमीटर किंवा आउटर डायमीटर. हा डीओ, याला काय करायचं, डीसी डिवायडेड बाय 0.8, डीसी डिवायडेड बाय 0.84. जे पण तुमचं डीओ येईल त्याला असं फॉर्म मध्ये लिहायचं. समज 20 आलं तर M20. हे झाली तुमची डिझाईन. हे काय झाली, डिझाईन. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, जास्त डोकं लावायचं काम नाही. त्यातला आता पहिला प्रॉब्लेम बघा. बघा मित्रांनो, पहिला प्रॉब्लेम एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. विंटर 25 समोर 19 ला आलेला आहे. अ ब्रॅकेट ॲज शोन इन द फिगर इज फिक्स्ड टू द वॉल बाय मीन्स ऑफ 4 बोल्ट्स. इकडे बघा, 1 2 3 4, असे 4 बोल्ट्स. लक्षात, याचा एक व्ह्यू आहे. फाइंड द साइज ऑफ द बोल्ट
इफ सिग्मा टी इज इक्वल सिग्मा टी किंवा सिग्मा सी एकच असतं. सिग्मा सी इज इक्वल टू 70 न्यूटन पर एम स्क्वेअर फॉर द बोल्ट मटेरियल. सगळ्यात पहिले काय करायचं, किती नंबर ऑफ बोल्ट किती आहे, 4. किती बोल्ट आहे, 4. हे पहा 1 2 3 4. हा, त्याने नंबर दिलेले असते. आता शिअर लोड काढायचं. शिअर लोड डब्ल्यू एस, डब्ल्यू डिवायडेड बाय एन. डब्ल्यू किती आहे, डब्ल्यू 30 इंटू 10 पॉवर 3. एन किती आहे, 4. हा, 7.5 इंटू 10 पॉवर 3 न्यूटन, म्हणजे तेच 7500. हा, नंतर डब्ल्यू एस आलं. डब्ल्यू एस आल्यानंतर ड्यू टू टेन्साईल लोड डब्ल्यू टी इज इक्वल टू डब्ल्यू एल एल वन. डब्ल्यू एल 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 वन. डब्ल्यू एल एल वन. एल वन एल टू एल टू. डब्ल्यू एल एल टू करायचं. डब्ल्यू एल एल टू एल टू. डब्ल्यू एल एल टू डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट एल वन प्लस एल वन स्क्वेअर प्लस एल टू स्क्वेअर. हा, बघा आता डब्ल्यू किती आहे, 30 इंटू 10 पॉवर 3. एल किती आहे, बघा रे, एल कोणचं असतं, आता सांगितलं मी तुम्हाला. हे एल. हा, हे असतं एल. हे असतं इथून ते इथं एल वन. आणि इथून इथून सॉरी इथून ते इतकं टोटल, इथून ते इतकं काय असतं, एल. इथून ते इतकं काय असतं, एल टू. तर एल किती, एल किती 100. एल वन किती 50. एल टू किती 450. इथून ते इथून ते इतकं घ्यायचं 450. लक्षात. मग आता डब्ल्यू टी इज इक्वल टू किती, व्हॅल्यू टाकायची इथं, इथंच टाकू. हा, एल किती आहे 500. एल वन किती आहे, आपलं एल टू किती आहे 450. डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट एल वन किती आहे 50 चा स्क्वेअर. एल टू किती आहे रे, 450 चा स्क्वेअर. 4 त्याच्यात काढा किती येतं, किती येतं, 6 पॉईंट नीट काढायचं, किती येतं 16 पॉईंट इंटू 10 पॉवर 3 न्यूटन. न्यूटन लक्षात. मग हे किलो न्यूटन मध्ये किती राहील, 7.5 किलो न्यूटन. 16.46 किलो न्यूटन झालं. आता बघा नेक्स्ट, बघा मित्रांनो, डब्ल्यू आता झालं टेन्साईल लोड. आता इक्विव्हॅलेंट लोड डब्ल्यू टी हाफ ऑफ डब्ल्यू टी प्लस अंडर रूट ऑफ डब्ल्यू टी चा स्क्वेअर प्लस 4 डब्ल्यू एस चा स्क्वेअर. नीट सांगा आता, हाफ ऑफ, पहिले काय करायचं, हे काढायचं, नंतर याच्यात हे प्लस करायचं, नंतर भागिले 2 करायचं. हे पहा, डब्ल्यू डब्ल्यू टी किती आपलं 16.46. 10 to 3 10 to 3 टाकतच बसू नका, सगळे किलो न्यूटन मध्ये घ्या, म्हणजे सोपं होऊन जातं कॅल्क्युलेट करायला. हा, 16.46 चा वर्ग प्लस 4 इंटू 7.5 चा वर्ग. फक्त 7.5 चा वर्ग, 4 चा वर्ग नाही. किती येतं, किती आलं, 19.36 किलो न्यूटन. 19.36 इंटू 10 to 3 न्यूटन झालं. आता बघा मित्रांनो, आता काय करायचं, इक्विव्हॅलेंट टॉर्क आल्यानंतर आपल्याला सिग्मा सी चा फॉर्म्युला आहे. सिग्मा सी किंवा सिग्मा टी म्हणू शकता. सिग्मा सी म्हणा, सिग्मा टी म्हणा. सिग्मा टी डब्ल्यू टीई
डिवायडेड बाय 4 DC स्क्वेअर. तुम्ही सिग्मा सी सिग्मा टी जसं दिलं तसं. हा तर π/4 DC स्क्वेअर. तर DC स्क्वेअरला इकडे घेऊ. 4 इंटू 19.36 इंटू 10 पॉवर 3 डिवायडेड बाय पाय इंटू सिग्मा टीला खाली घेऊ. सिग्मा टी किती दिलेलं रे? 70. 70 दिलेलं आहे ना? 70. किती येतं? रूट काढून DC सांगा. किती येतं? 18.76. 18.76. मग काय करायचं आता? नॉमिनल डायमीटर. नॉमिनल डायमीटर. नॉमिनल डायमीटर डीओ. डीओ काढायसाठी. डीओ काढायसाठी काय करायचं? डीओ डीसी डिवायडेड बाय, याला राऊंड अप करायची गरज नाही. डीसी डिवायडेड बाय 0.84. 18.76 डिवायडेड बाय 0.84 किती येतं बघा? 22. डायरेक्ट 24 घेऊन टाकायचं. कारण की ऑड मध्ये नाही घेत लगेच. 24 म्हणजे M24. जर कधी तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारलं मित्रांनो, की हे काय M24 काय असतं? हा एम म्हणजे काय? हे काय? मेजर डायमीटर ऑफ बोल्ट म्हणजे ड्यू. लक्षात. हे खूपदा विचारते इंटरव्ह्यूला त्याला. लक्षात. बोल्ट इज डेसिग्नेटेड M24 असं दाखवते बोल्ट. लक्षात. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असलेलं M24 मेकॅनिकलला, तर ते बोल्टची आहे. आणि सिव्हिल मध्ये M20 M15 असं दिलं तर ती कॉन्क्रीटची साईड असते. कॉन्क्रीटची साईज ग्रेड असतो. ग्रेड स्ट्रेंथ. लक्षात. हे झाला पहिला प्रॉब्लेम. आता दुसरा प्रॉब्लेम बघा मित्रांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम. हे पहा, याच्यात L1 L2 जर कळालं, एल कळालं, तर बाकी कन्फ्युज व्हायचं काही काम नाहीये. सिंपल. याच्यात सगळ्यात पहिले हे राहील तुमचं एल 650. एल किती आहे? 650. हा हे पहा, हे L1 राहील 75. L1 किती राहील? 75. L2 किती राहील? इथून ते इतकं 575. 75 प्लस 500 550. डब्ल्यू किती आहे? 40 इंटू 10 पॉवर 3. बघा पी माना असं लिहा वाटलं असता. पी इज इक्वल टू डब्ल्यू. आलंय. पी इज इक्वल टू डब्ल्यू ला परीक्षेत जर पी लिहिलं, म्हणजे त्यांना कन्फ्युज व्हायला पाहिजे की डब्ल्यू काय घेतो. लक्षात. नंतर शिअर लोड WS इज इक्वल टू डब्ल्यू बाय एन. हे पहा, इथं सरळ सरळ दिलेलं असतं किती बोल्ट आहे. फाइंड द साइज ऑफ बोल्ट बनलेलं आहे. किती साईजचं करायचं आहे? हा A wall bracket as shown in the figure is fixed to wall by means 4 volts. इथं दिलेलं असतं बरं. लक्षात. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये नाही दिलं तर मग अजून करायचं. 4 3 किती आहे अजून? लक्षात. नंतर डब्ल्यू किती आहे? 40 इंटू 10 पॉवर 3. आणि एन किती आहे? 4. 10 किलो न्यूटन. 10 इंटू 10 पॉवर 3 लिहा. 10,000 लिहा. 10 किलो न्यूटन लिहा. सारखंच. लक्षात. नंतर टेन्शन मधला लोड WT WL L2 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट L1 प्लस L2 चा स्क्वेअर. डब्ल्यू किती आहे? 40 इंटू 10 पॉवर 3. लेंथ किती आहे रे? 650 इंटू 575 डिवायडेड बाय 2. L1 किती आहे? 75 चा स्क्वेअर. L2 किती आहे? 575 चा स्क्वेअर. किती येतं सांगा WT फास्ट? किती येतं? 22 इंटू 10 पॉवर 3. 22.23 इंटू 10 पॉवर 3 न्यूटन म्हणजे 22.23
किलो न्यूटन. झालं. नंतर WTE हाफ ऑफ WT प्लस अंडर रूट ऑफ WT चा स्क्वेअर प्लस 4 WS चा स्क्वेअर. हाफ WT किती आहे रे? 22.23 किलो न्यूटन मध्येच घ्यायचं. 22.23 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू WS किती आहे? 10. 10 चा स्क्वेअर किती येतं हे सांगा. WTE 26.06 किलो न्यूटन. किलो न्यूटन. लगेच. आता बघा नंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो, सिग्मा टी इज इक्वल टू WTE डिवायडेड बाय पाय बाय 4 DC स्क्वेअर असतं. तर कोर डायमीटर काढायचं DC स्क्वेअर इज इक्वल टू WT किती आहे? 26.066 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय पाय 4 ला वरी पाठवा नाही पाठवा तुमची मर्जी आहे. पाय बाय 4 नंतर सिग्मा टी किती आहे? 70 ना. किती येतं DC? 21.77 म्हणजे 22, 23, 24 घेऊन टाकायचं. आलं बरोबर आहे का? 21.77. हा ठीक आहे. याला ना घेऊ सॉरी DO ला घ्यायचं. DC डिवायडेड बाय 0.8. 21.77 डिवायडेड बाय 0.84 किती येतं? 25.91 म्हणजे 26 mm. म्हणजे कोणचा बोल्ट वापरतात? M26. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम. A wall bracket is attached to the wall by means of 4 identical bolts. 2 at A, 2 A वर आहे. A वर. And 2 at B as shown in the figure. Assume that bracket is held against the wall and prevented from tipping about the point C. चलो याला काय घेतलं? By all 4 bolts using the allowable tensile stress of the bolt as 35 Newton per square. Determine the size of the bolt. Use maximum प्रिन्सिपल थिअरी ती वापरतोच आपण. ते नाही का तो फॉर्म्युला वापरतो अंडर रूट मधला हाफ WT प्लस तो बसतो मॅक्सिमम प्रिन्सिपल थिअरी. हे झालं तुमचं L 500. L किती आहे? 500. गिवन डाटा L1 L2. L1 किती आहे? 50. L2 किती आहे? 150. W किती आहे? 25 इंटू 3 न्यूटन. झालं. आता काय करायचं? हे L1 सॉरी हे इथून ते इतकं L1 इथून ते इतकं L2. हे W झालं. आता काय करायचं बघा मित्रांनो, फॉर्म्युला शेअर लोड WS इज इक्वल टू W बाय N 25 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय N किती आहे? 4. 6.25 इंटू 10⁻³ न्यूटन म्हणजे 6.25 किलो न्यूटन. तर टेन्साईल लोड WT WL2 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट L1 प्लस L2 L1 चा स्क्वेअर प्लस L2 चा स्क्वेअर. आता बघा मित्रांनो W किती आहे? 25 इंटू 10⁻³. L किती आहे? 500. L2 किती आहे? 550 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 50 चा वर्ग प्लस 550 चा वर्ग. एका प्रॉब्लेम मध्ये मिस्टेक झालेली नुसतं.
कळालं? हा, हे 500 घेतलं का? किती येतं WT? 11.27 बघा बरं. 11.27 इंटू 10 पॉवर 3 न्यूटन म्हणजे 11.27 किलो न्यूटन. झालं. आता इक्विव्हॅलेंट टॉर्क. इक्विव्हॅलेंट टॉर्क म्हणजे मॅक्सिमम प्रिन्सिपल थिअरी वापरायला. हाफ ऑफ WT प्लस अंडर रूट ऑफ WT चा स्क्वेअर प्लस 4 टाऊचा स्क्वेअर. हाफ ऑफ WT किती? 11.27 प्लस 11.27 चा वर्ग प्लस 6.25 चा वर्ग. किती येतं? हा, 14 किलो न्यूटन. 14.05 किलो न्यूटन. मग सिग्मा टी इज इक्वल टू WTE डिवायडेड बाय π/4 DC स्क्वेअर. DC स्क्वेअर इज इक्वल टू WT किती आहे? 14.05 इंटू 10⁻³ इंटू 4 वरी घेतले तर घेतले, नाही तर नाही घेतले. पाय इंटू सिग्मा टी आहे 35. DC किती आहे? तर रूट काढून 22.7. बघा बोल्टची साईज ही ना शोभली पाहिजे वर बोललो. आलं का? हा, नंतर DO. असे उत्तर तुमच्या ना असे लॉजिकली लक्षात यायला पाहिजे. समजलं का? हा, असं येऊ शकतं का 500 600 700 खूप जास्त होते. झालं लक्षात? तर इकडे बघा DO हा DC डिवायडेड बाय 0.8 किती येतं? 26.90 म्हणजे 28 M28. कोणचा बोल्ट वापरतात? M28. लक्षात? हो दे. हा, बरोबर. बघा मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम त्याच्यात डायग्राम दिलेला नाहीये. अ वॉल ब्रॅकेट इज अटॅच्ड टू अ वॉल by means of a 4 bolts, two at a distance of 50 mm from the lower edge. बघा मी काढले आता डायग्राम. लोअर एज पासून 50 mm वर 2 बोल्ट आहे. इथं 2 बोल्ट आहे. 2 बोल्ट आणि इथे 2 बोल्ट आहे. हा, कुठं? लोअर बोल्ट पासून 500 mm वर. लोअर बोल्ट पासून 500 mm वर 2 बोल्ट आहे. हे किती झाले टोटल? 550. L2 झालं 550, L1 झालं 50 आणि इथून वॉल पासून ते 500 mm वर इसेंट्रिक लोड आहे. हे वॉल ब्रॅकेट आहे. आलं लक्षात? तर डब्ल्यू सिग्मा टी किती आहे? 80. हा, एल किती आहे? 500. L1 किती आहे? 50. L2 किती आहे? 550. डब्ल्यू बाय एन 50 इंटू 10⁻³ भागिले 4. हे तर 12.5 किलो न्यूटन. नंतर टेन्साईल लोड L2 चा स्क्वेअर. डब्ल्यू किती आहे? 50 इंटू 10⁻³ हे 500 इंटू 550 किती येतं? हे एल किती येतं? L1 किती येतं? आणि L2 किती येतं? WT किती येतं सांगा? 22.54 इंटू 10⁻³ न्यूटन म्हणजेच 22.54 किलो न्यूटन. 22.54 किलो न्यूटन. बघा नंतर WT आल्यानंतर इक्विव्हॅलेंट टॉर्क हाफ ऑफ WT प्लस WT चा स्क्वेअर प्लस 4 टाऊचा स्क्वेअर हाफ ऑफ 22.54 प्लस 22.54 चा स्क्वेअर प्लस
4 इंटू 12.5 चा स्क्वेअर किती येतं? बरोबर 4च बोलते ना. हा किती येतं हे सांगा फर्स्ट. किती? 28 किलो न्यूटन. हा मग सिग्मा टी इज इक्वल टू डब्ल्यू टी ई अपॉन पाय बाय 4 डीसी स्क्वेअर. तर डीसी स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 28.100 इंटू 10 टू पॉवर 3 डिवायडेड बाय पाय इंटू डीसी किती आहे? डीसी काढायचं सॉरी. सिग्मा सिग्मा टी किती आहे रे? सिग्मा टी किती आहे सांगा? 80. 80 किती येतं बघा हे? 21.14 एम एम. म्हणजे डीओ इज इक्वल टू डीसी डिवायडेड बाय 0.84. 21.14 डिवायडेड बाय 0.84 किती येतं? 25.16 इज इक्वल टू 26 एम एम जरी घेतलं तरी चालतं. M26 M26 समजलं? लक्षात. बाकीचे प्रॉब्लेम उद्या बघू.